एकेकाळची गोष्ट होती. मामा चंदूलाल शेठच्या घरावरून परत आले होते. तेव्हा तिकडून काही साधू संत निघालेले होते, जणू की भगवीच कपडे घातलेली. तेव्हा त्यांनी मामांना थोडं पाणी मागितलं. मामांनी घरामध्ये जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन आले. त्या साधूंना त्यांनी पाणी पाजलं. ते साधू बोलू लागले, तू या विश्वातील खूप नशीबवान व्यक्ती आहेस. तू जे पण काही बोलशील ते खरं होईल असा मी आशीर्वाद देतो. तेथून साधू निघाले. मामांनी त्यांच्यापुढे हात जोडले. वयानुसार बाळूमामा मोठे होत चालले होते. एकेकाळी मामा रानात झोपले होते, जणू की शंकराचा अवतार कैलासात झोपलेला होता. तिकडून त्यांचा जोडीदार आला. तो म्हणू लागला, बाळप्पा ए बाळप्पा, बाळप्पा ए बाळप्पा. मामा बोलू लागले, अरे का रे गुरांसारखा ओरडू लागलायस, काय आहे सांगशील का नाही. तो बोलू लागला, एक खूप मोठा सांगावा आणलाय तुझ्यासाठी. मामांसोबत काहीतरी विचित्रच होणार होतं. तो बोलू लागला की मामा तुम्हाला घरी बोलवलंय. मामा बोलू लागले, असं काय झालं. तो बोलू लागला, पाहुणे आलेत घरी. मामा बोलले, ते आणि कशासाठी, कोण आलंय घरी म्हणायचं. तर तो बोलू लागला, अक्कोळचं हिऱ्याप्पा खिरारे आलंय. अरे तसं काय इरादा नाही माझा, मला तसलं काय करायचं नव्हं. माझ्या मागं सारखी भिनभिन नको लावूस तू. तिची मुलगी सत्यवा माझ्या गळ्यात बांधायचा डाव आहे की रे त्यांचा, सोड रे. तेव्हा तो बोलू लागला की चांगला आहे की रे, आता तू मोठा झाला, लगीन कराय नको का तुझं. मामा बोलू लागलं, अरे बापानं लगीन करत नाही म्हणून सावडीत बडवली की रे मला. तर तू बोलू लागला, अरे आणखी कशासाठी रागाला आणतोय बापाला, कर की लेक्याच्या लगीन. तर मामा बोलू लागले, काय कावायचे ते काव दे की, मी एकदाशी ठणकावून सांगतो त्यांना, चल तू माझ्यासोबत. मग ते दोघे निघाले घराकडे. बाळूमामा घराकडे निघाले होते. त्यांचे आई वडील आणि त्यांचे जे होणारे होते सत्यवा मात्यांचे आईवडील बसले होते, एकमेकांशी चर्चा करत होते. मामा आले, बोलले, कोण रे लागले माझ्या लग्नासाठी मागं, कोण करणार आहे ह्या सत्यवाशी लग्न, मला लगीन बिगीन काय जमणार नाही. एवढं वाटतंय तर तुम्हीच करा लगीन, मी नाही करत लगीन. मामांची आई बोलू लागली, बाळू तुला माझी आण आहे, तू लगीन नाही केलंस तर. मामांचे वडील बोलू लागले, बाळू तू लगीन करणार आहेस की नाही ते फक्त सांग, नाहीतर अंगावर तुझ्या चापकाचं फोडतोच तुला. बाळमामांची आई बोलू लागली, बाळा आमच्या डोळ्यांसमोर तुझी एक बार पाठ लागून दे म्हणजे झालं, खूप अट्टहास मांडलाय रे, आता नाही म्हणू नको. मामा बोलू लागले सत्यवा देवींच्या वडिलांना, अरे माझ्या गळ्यात पोरगी जबरदस्ती बांधशील तर चांगलं नाही होणार तुझं. तर त्यांचे वडील बोलू लागले, जाऊ दे रे, माझं काय व्हायचे ते होते, पण तुझं लगीन लावल्याशिवाय मी काय राहणार नाही. मामा बोलू लागले, माझं लग्न तुम्ही केलं तर तुमचं मड मांडवातूनच जाणार, सांगून ठेवतोय अजून सुद्धा. मामा खूप प्रयत्न करून सांगत होते की अरे आमच्यासारख्यांचं लगीन शेवटपर्यंत जात नाही, तुम्ही लगीन लावून देऊ नका. तरी पण त्यांचे आईवडील काही मानत नव्हते, खूपच मागं लागले होते. घरचे बोलू लागले, बाळप्पा आता बांध कपाळाला मंडवळ्या. बाळूमामांचा दोस्त बोलू लागला, मी बांधतो की रे मंडवळ्या मामाच्या. मामा बोलले, चल तुला दाखवतो कशा बांधतात मंडवळ्या. ते जे व्हायला नाही पाहिजे होतं ते झालं. पूर्ण माहोल मामांच्या लग्नात जसा दंगून गेलेला होता. मामांचं लग्न चालू होतं. मामांचे आई वडील खूप खूप आनंदात होते. मामांच्या लग्नांचा गाजावाजा खूप जोरात चाललेला होता. पुढं काय होणार होतं ते मामाला ठाऊकच होतं. शेवटी किती पण केला तो जगाचा मालक आहे नव्हता. मामांवरती अक्षदा पडल्या. लग्न लागलं. लग्न झाल्यानंतर मामांची आणि सत्यवा मातेंची मामांच्या आईने नजर काढली. मामा खूप विचारात पडले होते. उंबऱ्यात बसून ते विचार करत होते. तेवढ्यात ते अचानक कोसळून खाली पडले. त्यांनी छाती धरून ते भिंतीला टेकले. बोलू लागले, बाळा बाळा संपलं सगळं. भरल्या मांडवात मी निघालो.
सत्यवती देवी बोलू लागल्या, बाबा बाबा असं काही बोलू नका, काय बी उपयोग नाही, आता झालं, माझी येळ आली जायची. सत्यवती देवींचे वडील बोलू लागले, बाळू बाळू माझ्या माघारी सत्यवती देवीचा म्हणजे माझ्या पोरीचा, माझ्या घराचा, माझ्या गुराढोराचा, सगळ्यांचा सांभाळ कर रे. आनंदाच्या काळात दुःखच कोसळलं होतं. घरातल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून थोडंसुद्धा अश्रू थांबत नव्हते. परमेश्वराच्या साक्षात डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ते मरता मरता बोलत होते की बाळू घेशील ना रे काळजी. मामा म्हणले घेईन, नक्कीच घेईन. इठ्ठला 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 करत करत त्यांनी श्वास सोडला. मामांना जुने शब्द आठवू लागलेले होते. अरे माझ्या जबरदस्ती गळ्यात पोरगी बांधशीला तर जीवानीशी जातशीला. मामांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सांगून सुद्धा त्यांनी ऐकलेलं नव्हतं. मामांचे वडील बोलू लागले, अरे सासऱ्याला वचन दिलेलं, त्यांची मेंढरं राखशील, त्यांच्या पोरीची काळजी घेशील, तिकडं जायला पाहिजे रे किरं. मामा बोलू लागले, हे बा मी नाही तिकडं जाणार, हे माझं राज्य आहे, बघशीलच तू. धनगराचा राजवाडा म्हणजे काय साधा सुद्धा नसणार आहे, बघशीलच तुम्ही सगळेजण. या बाळू धनगराचा डंका पुऱ्या जगात वाजल. मग काय, मामा दुसऱ्या दिवशीपासून लागले मेंढरांच्या मागे. मामा आणि त्यांचे सवंगडी सोबतच होते. असा होता तो संत.